नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सिंधू नदीविषयी माहिती. बघा, सिंधू नदी ही आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये देखील सिंधू नदीचा किंवा सिंधू संस्कृतीचा उल्लेख आहे. या सिंधू नदीचा उगम हा हिमालयातील मानसरोवरामध्ये होतो. बघा, मानसरोवरातून वाहत येऊन ती भारतामध्ये प्रवेश करते आणि भारतामधून ती पुन्हा पाकिस्तानामध्ये प्रवेश करते आणि तिथून ती अरबी समुद्राला जाऊन मिळते. आता तुम्ही म्हणाल, या सिंधू नदीची लांबी किती आहे? तर 2880 ही सिंधू नदीची लांबी आहे. तर यातील भारतामधली लांबी किती आहे? तर 709 किलोमीटर ही भारतामध्ये लांबी आहे. बघा, सिंधू नदीच्या डावीकडून भारतामध्ये डावीकडून येऊन भेटणाऱ्या उपनद्या कोणत्या आहेत? तर झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या 5 ज्या नद्या आहेत त्या सिंधू नदीला तिच्या डावीकडून येऊन मिळत असतात. हे सर्व पंजाब या परिसरामध्ये घडतं आणि मग तिथून ती नदी पाकिस्तानामध्ये प्रवेश करते. बघा, तिची लांबी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जरी नाईल नदी ही सर्वात मोठी जगातील सर्वात 1 नंबरची नदी जरी असली नाईल नदी, तरी सिंधू नदीचं क्षेत्र हे नाईल नदीपेक्षा देखील मोठं आहे. आणि सिंधू नदी ही कुठे उगम पावते? तर ती मानसरोवरामध्ये, हिमालयात मानसरोवरामध्ये उगम पावते. त्याच्यानंतर ती भारतातून किती किलोमीटर वाहते? तर 709 किलोमीटर वाहते. टोटल तिची लांबी किती आहे? तर 2880 ही तिची टोटल लांबी आहे. हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती पाकिस्तानात जाते, नंतर ती अरबी समुद्राला मिळते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि सिंधू नदी जी आहे, या सिंधू नदीला इंडस असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरूनच आपल्या भारत देशाला नाव देण्यात आलेलं आहे. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.